बघूयात पुढची आणि महत्त्वाची बातमी। बीडमधून आहे पुढची बातमी। महाराष्ट्रातील 20 ते 30 तरुणांना यावेळेस म्यानमार, थायलंड, लाओस या सीमेवरील गोल्डन ट्रायंगल परिसरात ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। उच्च पगाराच्या नोकरीचा आमिष दाखवून 20 ते 30 तरुणांना ओलीस ठेवण्यात आलंय। ओलीस ठेवलेल्या तरुणाचा मित्राशी व्हॉट्सअप कॉलद्वारे संवाद आणि अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेत। या प्रकरणात बीडच्या सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जातोय। हा संपूर्ण प्रकार नेमका कसा आणि काय घडलेला? सर्वप्रथम 6 तारखेला मला माझ्या मित्राचा मेसेज आला, मला तुमच्या मदतीची गरज आहे। मी असा अडकलो। व्हिडिओ कॉल करून त्याने मला सांगितले की मला व्हॉट्सअपला फेसबुकला एक लिंक आली व्हॉट्सअपला की काही जॉब वगैरे पाहिजे असेल तर क्लिक करा। त्याने ते क्लिक केलं आणि त्या नंबरशी कॉन्टॅक्ट केला। त्या नंबरशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मग त्याचा पूर्ण कॉन्टॅक्ट त्या नंबरशी झाला। तर त्याला असं सांगण्यात आलं की थायलंडला बँकॉक येथे ॲनिमेशन डिझायनिंगसाठी जॉब आहे, ज्याला की 70,000 स्टायपंड वगैरे देतात। तिथे गेल्यानंतर मग तिथील काही लोक आले, अज्ञात लोक आले, त्यांनी सोबत त्या गाडीत वगैरे बसवलं। तिथं पुढे गेल्यानंतर मग त्यांना थोडं म्यानमार साईडला इल्लीगल ती गाडी आली, ती गाडीने सोडलं, दुसरी गाडी आली, त्या गाडीत इल्लीगल बॉर्डर म्यानमारची क्रॉस करून थायलंड व म्यानमार बॉर्डरवर म्यानमार इथे ठेवण्यात आलं त्याला। नंतर दुसऱ्या दिवशी त्याचा फोन आला परत की व्हॉट्सअपला की इथं काहीतरी मला वेगळंच वाटतंय, इथं जवळपास 16 ते 18 तास काम करून घेतात आमच्याकडून, ऑनलाईन फ्रॉड गॅम्बलिंगचे काम करून घेतात। नेमकं किती तरुण आहेत त्याने तिथं सांगितलं, कशा प्रकारे त्यांना तिथं ट्रीट केलं जातंय? तिथं त्याच्या फोननुसार जवळपास आपल्या भारतातील 600 ते 700 लोक आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील 25 ते 30 लोक आहेत, असं त्यांनी मला सांगितलं। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।